गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. परमपूज्य श्री टेंबे स्वामी. महापुरुषांपैकी जे पुरुष जन्माला येऊन गेले त्या सर्वांच्या कथा जर लक्षात घेतल्या तर लोकांना अनुग्रहित करण्याकडे त्यांचा कल नव्हता. तर लोक आपल्यासारखे कसे होतील, त्यांचा उद्धार कसा होईल, इकडे त्यांचा कल होता. महापुरुष सिद्धी प्राप्त होणे हे दुय्यम समजतात. सिद्धी प्राप्त झाली तरी ते त्याचा कोठेही बोलबाला करीत नाहीत. टेंबे स्वामींचे उदाहरण आहे. ते एकटे रस्त्याने जात होते. साधू पुरुषाची गंमत करावी म्हणून एका बैलगाडीवाल्याने बैलगाडी त्यांच्या अंगावर घातली, पण ती बैलगाडी बैलासकट रस्त्याच्या कडेला फेकली गेली. त्या साधू महात्म्याचे सामर्थ्य पाहून गाडीवान शरण आला व क्षमायाचना करू लागला. सिद्धीने आपणहून करणे वेगळे व आपण इच्छा व्यक्त करून सिद्धीकडून करवून घेणे हे निराळे. येथे सिद्धीने आपण होऊन टेंबे स्वामींचे रक्षण केले. आपण मनपूर्वक भक्ती केली पाहिजे. खूप अज्ञानी लोक असे असतात की ते भक्तीच्या मार्गाने जातात आणि त्यांची इच्छा भगवंत पूर्ण करतात. वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे स्वामी यांचे वास्तव्य वाडीमध्ये होते. नित्य भिक्षा मागून आणायची व संन्यास धर्माप्रमाणे त्या भिक्षेचं ग्रहण करायचं असा त्यांचा दिनक्रम होता. स्वामींचा एक भक्त शूद्र होता. स्वामी महाराजांची भिक्षा झाल्यानंतर त्यांचे उष्टे आपल्याला खायला मिळावे अशी त्याची मनपूर्वक इच्छा होती. टेंबे स्वामींना हे काहीच माहीत नव्हते, पण भगवंताला भक्ताची दया ही येतेच. एकदा स्वामी महाराजांचे जेवण झाले आणि उष्ट्या हाताने ते सज्जामध्ये उभे राहिले. सहज हात झटकला तर भाताचं शीत त्या शूद्राच्या ओठावर येऊन पडलं. त्याने ते शीत अतिशय आनंदाने खाल्लं. गुरूंवर श्रद्धा व भक्ती असणाऱ्यांची इच्छा पुरी होतेच. दैनंदिन साधनेतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. ही सेवा श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.